श्रोते हो नमस्कार. उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन. वाचक स्वर सौ रश्मी रामचंद्र आंगणे, ओसरगाव, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. तर ऐकूया शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन. व्यक्तिचित्र द ग्रेट वॉटरमॅन आजाबाबू. परवा फिरता फिरता चांगलीच तहान लागल्याने सहज आचऱ्याच्या बाजारपेठेतील एका ओळखीच्या हॉटेलमध्ये जाणे झाले. 15 रुपयांची मिनरल वॉटरची बाटली घेतली. ते मिनरल पाणी पीत असताना डोक्यात आगळी वेगळी झिंग चढत गेली. नुसत्या प्लेन पाण्याची झिंग होती ती. त्यामुळे गेल्या 50 वर्षांचा आचरा बाजारपेठेचा चलत बोलपट माझ्या नजरेसमोर येऊ लागला. बाजारपेठ बदलली, बाजाराचे रूप बदलले, रंगही बदलला. दुकानाच्या लाकडी फळ्यांच्या जागी पोलादी मजबूत शटल्स आली. उपाहारगृहाचे पदार्थ व चवही बदलली. बाजारपेठ उभी आडवी सजून गेली. आधुनिकतेचे सगळे व्यापार उदिमाचे अलंकार माझ्या बाजारपेठेने परिधान केले. सर्व प्रकारची दुकाने व हरेक प्रकारचा माल माझ्या या तालुका सदृश गावात मिळतो हा अभिमानही दुणावला. पण एक गोष्ट बदलली नाही, त्या बाजारपेठेला वाटणारी पाण्याची किंमत आणि विकतचे पाणी. म्हणूनच ते हवाबंद मिनरल वॉटर पीत असताना मला 50 वर्षांपूर्वी बाजारपेठेला शुद्ध पाण्याचा आण्याला 1 हंडा या दराने पाणी पुरवठा करणारा आमचा आजाबाबू आठवला. द ग्रेट वॉटरमॅन आजाबाबू, मुक्काम पोस्ट पारवाडी. आचरे बाजारपेठ रामेश्वर देवस्थानच्या देऊळवाडीपासून थोडीशी उंच पठारी टेकडीवर बसलेली. त्या बाजारपेठेला पाणी देऊळवाडीच्या गुळगुळ्यांच्या विहिरीतून न्यावे लागे. पाण्याची एक कळशी त्या विहिरीवरून बाजारपेठेत नेत असताना देहाचे अक्षरशः पाणी पाणी व्हायचे. त्यामुळे बाजारपेठेला पाणी नेत असताना पाण्याची खरी किंमत कळायची. आमच्या शालेय जीवनात कोणाही हॉटेल मालकाकडून नुसतं पाणी प्यायला मागितलं की त्याच्या कपाळाला आठ्या पडायच्या. कारण 1 आणा हंडा विकत घेतलेले पाणी खाण्याशिवाय फुकट देणे त्यालाही परवडणारे नसायचे. आणि आमच्या आजाबाबूला 1 आण्यापेक्षा कमी दराने पाणी पुरवठा करणे शक्य नसायचे. त्या दारिद्र्याच्या दिवसात त्या पै पै जमलेल्या धनाचा तो उदरभरणम करमणुकम आणि जीवन स्वास्थ्यमसाठी वापर करायचा. त्याच्या त्या आगळ्या वेगळ्या आर्थिक अंदाजपत्रकाचे नवल त्या काळी आम्हा प्रत्येकाला वाटायचे. आमचे बालपण आणि आजाबाबूचे म्हातारपण या आगळ्या वेगळ्या संगमावर तो आम्हाला भेटला आणि आमच्या बालमनावर एक वेगळाच संस्कार करून गेला. घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान असतो, हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे नीतिवाक्य त्याने आमच्या बालमनावर चांगलेच ठसविले. म्हणूनच परिस्थितीने भिकारी असूनही द ग्रेट वॉटरमॅन म्हणून प्रत्येकाच्या हृदयात त्याने एक आगळंच स्थान निर्माण केलं. जवळजवळ 6 फूट उंची, गोरा वर्ण, गालावर वाढलेले दाढीचे खुंट, अंगात मळका खिसा असलेला खाकी कोट आणि त्याहूनही काळपट झालेले त्याचे धोतर, डोक्यावर गोंडपाटाची खोळ आणि त्यावर भला मोठा पाण्याचा हंडा. दिवसभर राबून तो अख्ख्या बाजारपेठेला पाणी पुरवायचा. पण तोंडातून ब्र काढण्याची सोय नसायची, कारण ते तोंड तंबाखूने भरलेले असायचे. आजाबाबूने मिळवलेली पैन पै त्याच्या श्रमाची असायची, घामाची असायची. त्याने भिकेची याचना कोणापुढे कधी केलीच नाही, अगदी अखेरपर्यंत. आजाबाबूचे राहणे आजागळ होते म्हणून त्याला आजाबाबू हे नाव पडले, असे काही मित्र मला सांगत. पण माझ्या आजोबांनी त्याच्या नावात दडलेली एक वेगळी जादू मला ऐकविली आणि मी सरदच झालो. ज्याचे हात ताट उभे राहिल्यावर सरळ खाली केले तर ते पायाच्या गुडघ्यापर्यंत लागतात, अशा व्यक्तीला आजानुबाहू असे म्हणतात. महाभारतात असे हात केवळ अर्जुनाचे आणि कर्णाचेच पोहोचायचे, म्हणून त्या दोघांनाही आजानुबाहू असे म्हणायचे.
आमच्या सकृच्या आजान बाबूचे हात गुडघ्यापर्यंत पोचायचे म्हणून वाडीतील त्या काळचे दशग्रंथी ब्राह्मण चिरपुटकर शास्त्री जोशी त्याला अभिमानाने आजानुबाहू म्हणायचे. त्याचा मालवणी अपभ्रंश होऊन शेवटी आजाबाबू हे नाव त्याला कायमचे चिकटले. अर्जुनाच्या आणि कर्णाच्या हाती असलेला चापबाण आमच्या आजाबाबूच्या नशिबी नव्हता. त्याच्या हाती आला पाण्याचा भला मोठा हंडा आणि तीही सेवा त्याने अखेरपर्यंत निरालसपणे केली. काय करणार? कर्मणो गहनो गती. आजाबाबू आमच्या वाडीवर त्याच्या वृद्ध बहिणीसोबत राहायचा. तो पूर्वी मुंबईला औषधाच्या एका इंग्लिश कंपनीत नोकरीला होता. कामाच्या ताणामुळे त्याच्या डोक्यावर काहीसा परिणाम झाला आणि जो गावी आला तो मुंबईचे तोंड बघायला पुन्हा कधीच मुंबईला गेला नाही. तो सतत इंग्रजीत संभाषण करायचा. त्याच्या इंग्रजी बोलण्याची आम्हाला बालपणी गंमत वाटायची. त्याला काही जण इंग्लिश बाबू असेही म्हणत. आजाबाबूच्या जीवनाचे एक आगळे वैशिष्ट्य असे. तो सोमवारपासून शुक्रवारपर्यंत एक आण्याला एक भला मोठा तांब्याचा पाण्याचा हंडा या दराने बाजारपेठेत पाणी घालायचा. जोडो निया धन उत्तम व्यवहारे या उक्तीप्रमाणे चहा पाणी भजी पानाचे पैसे बाजूला ठेवून आजाबाबू मालवणला जायचा. त्यावेळी मालवणला जायला एसटीची सोय नव्हती आणि कालावल कोळम नदीला पुलही झाले नव्हते. आजाबाबू मालवणला पायी चालत जाऊन त्या काळात त्या मालवणच्या मोऱ्यांच्या सरस्वती टॉकीज मध्ये फर्स्ट डे फर्स्ट शो बघून आणि दादा महाजनांच्या खानावळीत मालवणी भोजनाचा यथेच्छ समाचार घेऊन पुन्हा चालतच आचऱ्यात परतायचा. सिनेमा बघणे हा त्या काळी श्रीमंती शौक मानला जायचा. त्या काळात आमचा आजाबाबू राज कपूर, नर्गिस, देवानंद, मधुबाला, दिलीप कुमार यांचे कृष्णधवल जुने हिंदी चित्रपट बघून यायचा आणि आम्हाला त्यातील गमती जमती ऐकवायचा. आठवड्याचे 5 दिवस भरपूर मेहनत करायची आणि आठवड्याचे शेवटचे 2 दिवस आपले मन रिझविण्यासाठी यथेच्छ करमणूक करायची. ही आजची IT क्षेत्रातील अमेरिकन स्टाईल आजाबाबू 50 वर्षांपूर्वी आमच्या आचऱ्यासारख्या एका खेडेगावात त्या काळी जगत होता. आजाबाबू तसा अबोल होता. दुर्दैवाने आयुष्याच्या अखेरीस त्याला कोणाकडून तरी दारूचे व्यसन लागले. परंतु ते व्यसनही मर्यादित ठेवून आपले कष्ट आणि आपला छंद त्याने अखेरपर्यंत जपला. कधी कधी संध्याकाळच्या वेळी आम्ही मुले त्यांच्या अंगणात खेळायला जात असू. आम्हाला मजा वाटावी म्हणून तो जुन्या गाजलेल्या नाटकातील संवाद अस्खलितपणे म्हणायचा. त्याने थोडीशी रिचवलेली असायची म्हणूनच ते संवाद त्याच्या ओठी रंगायचे. असे अनेक छोटे मोठे संवाद आम्ही त्याच्या तोंडून ऐकले. बाजारात पाणी घालणाऱ्या या आसामीचे वाचिक अभिनयाचे पाणी काय होते ते पारवाडीतील आम्हा बच्चे कंपनीला चांगलेच माहीत होते. बेबंदशाही नाटकातील संभाजीचे काही संवाद तो अगदी अस्खलितपणे म्हणायचा. भले भरडलेस, खोटे कंठी धरलेस, कालचक्राला क्षमा मंजूर नाही, अशा आशयाचा आजाबाबूचा अस्खलित डायलॉग ती मिनरल वॉटरची बाटली रिचवत असताना आज मला अचानक आठवला. खरोखरच कालचक्राला क्षमा मंजूर नसावी म्हणूनच या आजान बाहूला जीवनाच्या अखेरपर्यंत डोक्यावर ढोर कष्टांचा हंडा वहावा लागला. तरी पण त्या कष्टमय जीवनाचे स्वतःपुरते त्याने आखीव रेखीव केलेले ओयासिस बघून आम्ही आजही अचंबित होतो. खरोखरच तो होता एक अजब आसामी, दी ग्रेट वॉटरमॅन आजाबाबू. श्रोते हो, आपण ऐकत होतात उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन. धन्यवाद.